नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दत्ते. लेख क्रमांक 355, 20 डिसेंबर. एकनिष्ठ भक्त. परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या सेवेस तत्पर अनेक भक्त होते. प्रत्येकजण आपल्या सेवेने कामाने त्यांना संतुष्ट करायला धडपडत असायचा. त्यात सगळ्यात अव्वल नाव येते ते म्हणजे प्राणलाल गांधी याचे. हा मुंबईत स्थायिक झालेले उन्हाच्या गांधी कुटुंबापैकी एक. घर संसार उद्योग सगळं सुरळीत असून त्यांचे मन मात्र श्रीचरणांकडे ओढले जाई. प्राणलाल वेळेचे भान न ठेवता सेवेत असत. 1950 पासूनच त्यांचे चुलते हिरालाल गांधी त्यांच्याबरोबर ते श्रीदर्शनाला यायचे आणि हळूहळू ते तिथलेच झाले. ते कधीही आठवण झाली की नंतर यायला लागले आणि महिनोन महिने राहू लागले. त्यांचा मुलगा निमिष पण आज त्या श्रीकार्यात आहे. प्राणलाल महाराजांचा सेवक होता. इतका सेवक होता की श्रीजींच्या परवलीचा शब्द प्राणलाल हा होता. त्यांच्या मुखातून काही बोलण्यापूर्वीच प्राणलाल वस्तू हजर करत असे. त्याची आकलन शक्ती जबरदस्त होती. त्यामुळे कित्येकदा त्यांना काय अभिप्रेत आहे हे न सांगता प्राणलाला समजत असायचं आणि काम बिनबोभाट आधीच झालेलं असायचं. त्यांच्यात प्रचंड दानत होती. ते मुंबईला गेले की परत येताना बॅगा भरभरून वस्तू आणायचे. स्वेटर, मफलर, शाली, छत्र्या, अनेक बारीक सारीक गोष्टी जे ज्याला हवं ते. एकदा एक प्रसंग होतो की आईसाहेब कामवाले स्वयंपाकाच्या बाईला बोलत असतात आणि उशीर झाला म्हणून चाललेलं असतं. तर मग ते आईसाहेब म्हणतात, अगं असं काय करते, घड्याळात कळलं नाही का वेळ किती झाला तुला? तर ती म्हणते, आईसाहेब काय करू, घड्याळच नाही ना. असं नुसतं ती बोलती हे प्राणलाली लक्षात ठेवलेलं असतं. पुढं तिच्यासाठी मोठ्या आकड्याचं घड्याळ घेऊन येतात. प्राणलाल हनुमंतासारखा सेवेला तत्पर असल्यामुळं श्रीजी म्हणायचे की हा माझा हनुमान आहे. आलं म्हणजे आतोनात प्रेम श्रीजींनीही त्याच्यावर केलं. त्यांचं तर संपूर्ण श्रींच्या कुटुंबावर प्राणलांचं प्रेम होतं. महापुरुषाची सेवा करताना आधी स्वयं अनुशासन खूप लागतं. श्रद्धा, दृढ विश्वास लागतो. तर्क सोडून द्यावा लागतो. स्वतःचे विचार काही करायचे नसतात. असे का, हा प्रश्नच उपस्थित होऊ द्यायचा नसतो किंवा असे प्रश्न मनात आले तर धुडकावून द्यायचे असतात. या सगळ्यात प्राणलाल तरबेज होते आणि म्हणूनच ते छान उत्तम निष्ठेने काम करू शकले, सेवा करू शकले. प्राणलाल बऱ्याचदा भक्तांमध्ये व श्रींमध्ये मध्यस्थी करण्याचं कामही करत असे. कोणाला श्रीजींचे महावस्त्र हवे असायचे तर कोणाला शाल हवी असायची. कोणी अन्य प्रासादिक वस्तू हवी म्हणायचे. सगळ्यांच्या सगळ्या मागण्या प्राणलालकडे असत. ते श्रीजींना सांगत आणि ज्याला ज्या ज्या वस्तू हव्या त्या देण्याचं कामही करत. आम्हाला तर एकदा उच्छिष्ट प्रसाद भक्षणासाठी प्राणलाल बोलवत आले आणि त्यांचं ते गुजराती हिंदी टोन फार मजेशीर मराठी असायचं. त्या दोन्हींच्या मिक्सचरचं ते चला पटकन ते प्रसाद द्यायचे तुम्हाला, चलो असं म्हणून आम्हाला घाईघाईने घेऊन गेले प्रसाद द्यायला. श्रीजींच्या कुटुंबावरच त्याचं अतोनात प्रेम होतं. आईसाहेब तर हमखास प्राणलालसाठी काहीतरी राखून ठेवायच्या आणि त्या गुरुमंदिरातील सरदेशमुखांनी प्राणलालवर एक कविता केली. ते म्हणजे 2-3 कविता केल्या की सद्गुरूंचे प्रेम वाहे ओसंडोनी शतधारांनी तुझवरी अनंत हस्ते दिधले कमलावरे किती घेशील तू दोकरी. तुझी पायरी पादसेवन परिसख्यत्व केले तुझे प्रदान सद्गुरूंच्या देणगीस सन्मित्रा अन्य नसे परिमाण. लक्ष्मीपुत्र तू एक अनेकातील परी तुझ बनविले लक्ष्मीधर अन भविष्यातली तू दिससी मजसी मज कुबेर. अचंबा वाटे मज फिरून सद्गुरू तव सेवा सेविता तू साकार गुढ तयांच्या लीलेचे म्हणून लिहिली ही कविता. मला त्याचं काही यमक जास्त जुळवता आलं नाही, पण अतिशय नेमके शब्दात त्यांनी सरदेशमुखांनी हे काव्य प्राणलालवर केलं आहे. आणि शेवटी व्यावहारिक नातलग भंडावत की घराकडे लक्ष दे म्हणत हेही आपली जो काही त्यांची बोलण्याची काय जे शब्द आहेत बोल लावले ते सगळं त्यांनी तक्रार श्रीजींकडे केली. हे लोक मला असं बोलतात. त्यावेळेस श्रीजीने त्याला सांगितलं की हम घर के इट में बैठे आहे. आणि असा मग मात्र प्राणलालचं त्यांच्यावर
इतका विश्वास होता आणि ह्या आश्वासक शब्दांनी तर ते निर्धास्त झाले. त्यांनी त्यामुळे घराची काळजी कधीही केली नाही. धन्य गुरुसेवा आणि धन्य अद्वितीय भक्त. नमस्कार.